मीरा रोड नया नगर में अमन शांति के लिए प्रशासन सहित सभी दल के नेताओं की बैठक संपन्न। ऐसे में कुछ सवाल है, जानने के लिए सुने मुंबई की दृष्टि समाचार। पत्रकारों का सराहनीय कदम। मीरा रोड नया नगर में अमन शांति के लिए प्रशासन सहित सभी दल के नेताओं की बैठक संपन्न। मुंबई शहर से सटे मीरा रोड में हुई हिंसा के कारण शहर का वातावरण तनाव चल रहा है। मीरा रोड छावनी में बदल गया है। किसी भी अप्रिय घटना अब न हो, इसके लिए प्रशासन हर तरीके से मुस्तैद नजर आ रही है। एरिया के लोग डर की साए में जी रहे हैं। इसके समाधान के लिए भायंदर के पत्रकारों ने भायंदर पश्चिम नगर भवन में सर्वदलीय बैठक बुलाई, जिसमें पूर्व विधायक, मौजूदा विधायक, सब पार्टी के नेता, पुलिस आयुक्त मधुकर पांडे, मनपा आयुक्त संजय तातकर के साथ सभी पत्रकार बंधु भी शामिल हुए, जहां सर्वसम्मति से यह निर्णय लिया गया कि न तो कोई पार्टी मोर्चा रैली निकालेगी और न ही बाहर का कोई नेता यहां आएगा। पत्रकारों की इस पहल का जहां सब लोगों ने स्वागत किया है, वही बैठक में आए सभी लोगों ने इस पहल का स्वागत किया है। बाइट धीरज परब, वरिष्ठ पत्रकार, दैनिक लोकमत। बाइट प्रकाश लम्हे, वरिष्ठ पत्रकार, दैनिक सकाल। एक तर 21 जानेवारीच्या रात्री नयानगरमध्ये जी घटना घडली आणि त्याच्यानंतर त्याचे पडसाद जे शहरामध्ये विविध ठिकाणी तोडफोड म्हणा किंवा दंगलसारखी परिस्थिती जी एक निर्माण शहरामध्ये झाली आणि त्याच्यापेक्षा जास्त जे एक तणाव, जो एक धार्मिक एक तणाव जो शहरामध्ये जो निर्माण झाला होता, कारण आपण मीरा भाईंदर शहर जे आहे हे 1991-92च्या दंगलीत सुद्धा शांत होतं। तर तसं असताना असं काय झालं की हे आता जेवढं मोठं सगळं तणाव आणि दंगलसारखी परिस्थिती ह्या शहरात निर्माण झाली। तर त्या अनुषंगाने आम्ही शहरातील पत्रकारांनी आम्ही पुढाकार घेतला। आम्ही सर्व राजकीय पक्षांना एकत्र केलं, पोलीस असतील, महानगरपालिका प्रशासन, त्या सगळ्या प्रमुख जे लोकप्रतिनिधी होते, आमदार असतील, त्या सगळ्यांची एक आम्ही इकडे एक बैठक जी आज आयोजित केली होती की मागचं जे झालं ते झालं, परंतु याच्या पुढे शहरातलं वातावरण पूर्णपणे सुरळीत व्हावं, एक पहिल्यासारखं आनंदाने सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहावं आणि कुठल्याही प्रकारचा तणाव राहू नये आणि भविष्यात सुद्धा असले प्रकार घडू नयेत, ह्या अनुषंगाने आजच्या ह्या बैठकीचं आयोजन केलं होतं। आणि ह्या बैठकीमध्ये माननीय पोलीस आयुक्तांचं, शहरातील दोन्ही आमदार असतील, माजी आमदार असतील, सर्व पक्षाचे प्रमुख असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, हे सर्व उपस्थित होते आणि सर्वांनी आपली भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने आणि स्पष्टपणे एकट्याने मांडलं की ह्या शहरामध्ये पुन्हा पहिल्यासारखी शांतता आणि आनंदाचं वातावरण जे आहे हे निर्माण करणार, तसं त्यांनी आश्वासन दिलं। आणि त्याचबरोबर प्रशासनाने आणि सगळ्यांनीच एक मागणी केली की जे अशा पद्धतीने जे समाजविघातक जी प्रवृत्ती आहेत, जे दंगल करणारे दंगलखोर असतील किंवा जे समाजकंटक असतील, यांच्यावरती कठोरपणे कारवाई करावी, अशा पद्धतीने सगळ्यांनीच मागणी केली। आणि अशा पद्धतीने आजची ही चांगल्या वातावरणामध्ये ही आजची सर्वपक्षीय प्रशासकीय सभा जी एक बैठक होती ही संपन्न झाली आहे। आणि मला असं खात्री आहे की पत्रकारांनी ह्या शहरामध्ये जी भूमिका घेतली आज आणि अशीच भूमिका या पुढेही आम्ही सगळे पत्रकार घेत राहू आणि शहरातलं वातावरण निश्चितच पहिल्यासारखं आता आनंदाचं होईल, वातावरण निवडेल अशी खात्री आहे। काय बोलणार आज एक सभा ठेवली होती पत्रकारांनी, काय एजेंडा होता? मीरा भाईंदर शहरात जे काही वाईट कृत्य घडलं त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा फार मोठा रोल होता, हे वेळोवेळी जाणवलेलं आहे। पोलिसांनी सुद्धा त्या दृष्टीने एक परिपत्रक काढलेलं होतं की सोशल मीडियावर चुकीचे संदेश देऊ नये। त्यामुळे आजच्या बैठकीत आम्ही राजकीय नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना हेच आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना अशा काही समाजमाध्यमात पोस्ट कराव्यात, अशा यापासून त्याला परावृत्त करायला हवं, त्यांना कळकळीचं आवाहन करायला पाहिजे की असं काही करू नका, जेणेकरून समाजातलं वातावरण बिघडेल। दुसरी गोष्ट आणखीन एक प्रकर्षाने जाणवली की बाहेरून जे नेते येतात त्यामुळे शहरातलं वातावरण बिघडण्यास एक हातभार लावला जातो। त्यामुळे आजच्या बैठकीत आम्ही नेत्यांना हे पण आवाहन केलं होतं की जे काही निर्णय घ्यायचा आहे, जी काही शांतता करायची ते तुम्ही तुमच्या स्तरावर घ्या, त्यासाठी बाहेरच्या नेत्यांना तुम्ही इथे आणू नका, त्यामुळे शहरातलं वातावरण आणखीन बिघडत जातं। तर माझ्या मते या बैठकीत हा एक चांगला डिसिजन झाला, यावर चांगलं सगळ्याच नेते एकमत झालं की सोशल मीडियाचा दुरुपयोग होणार नाही आणि बाहेरचे नेते येऊन इथले वातावरण खराब करणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, हे सर्व नेत्यांनी मान्य केलं। हा या बैठकीतला मोठा पॉझिटिव्ह निर्णय आहे।